आपल्यासोबत केरळा गणातील आणखी एक उमेदवार आहे, कमल विकास पांढरेजी. ताई, तुम्ही काय आव्हान करशाल नागरिकांना? तसं तर माझं राजकीय क्षेत्र नाहीच आहे. हा. मुळात मी शैक्षणिक क्षेत्र हा माझा आवडता विषय आहे. हं. परंतु कुठेतरी असं वाटतंय की या समाजातील तळागाळातील लोकांचं म्हणजे विकास व्हावा. कारण आम्ही आज गावोगावी फिरू लागलो. हो. त्या ठिकाणी रस्ते नाहीये, नळाची हा. व्यवस्था नाहीये, हं. शौचालय नाहीये. मुलांचं शैक्षणिक विचार जर केला तर हा. त्यांना पाहिजे तेवढ्या सुविधा नाहीये. हं. त्यांचा विकास व्हावा, त्यांना सर्व गोष्टी मिळाव्या हा. आणि समाजकार्य आमच्याकडनं व्हावं, हं. हाच मूळ हेतू आहे. बर, मग नागरिकांना काय आव्हान करशाल? नागरिकांना एवढंच आव्हान करेल की घड्याळ या निशाणीला मतदान करून विजयी करावं आणि आम्हाला समाजकार्याची संधी द्यावी आणि आमच्या अजितदादांचं स्वप्न पूर्ण करावं, एवढीच मी जनतेला विनंती करेल. हीच त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली होईल. म्हणून येत्या 7 तारखेला घड्याळ या निशाणीवर मतदान करून आम्हाला विजयी करावं, एवढीच मी जनतेला आव्हान करेल.